पण काय कनक दत्ता झाल्यानंतर कसं वाटतंय आता? खूप भारी वाटतंय. भारी वाटत. एक तर मला असं वाटतं की मी असा रोल कधीच केलेला नाहीये आणि मला असं वाटतं की सिरियलच्या इतिहासामध्ये सुद्धा असा रोल कोणी केलेला आहे असं मला वाटत नाही. एक वेगळं टिपिकल तो सासूसून ड्रामा नाहीये, किचन ड्रामा नाहीये, आणखीन एक वेगळं पात्र, वेगळा गेटअप. आणखीन मी चॅनलची आणखीन प्लस प्रोडक्शन हाऊसची खूप त्यांना मी श्रेय देऊ इच्छिते की त्यांनी कनक दत्ताच्या लुकवरती फार मेहनत घेतलेली आहे. आमचे मेकअप आर्टिस्ट प्रदीप दादा यांनीही तो भयंकर अत्यंत सुंदर तो गेटअप केलेला आहे आणि मी स्वतःवरच खुश होते की मला स्वतःच असं खूप एन्जॉय करायला आवडलं ही भूमिका. आणि एक वेगळं काहीतरी ठीक आहे म्हणजे थोडंसं निगेटिव्ह आहे पण तरी सुद्धा अशा भूमिका करायला सुद्धा मजा येते. म्हणजे मी थोडंसं पुढे जाऊन असं सांगेन की आपण जेव्हा एका आध्यात्मिक गोष्टींमध्ये चालत असतो, वाटचाल करत असतो आणि अशा प्रकारची भूमिका येते तेव्हा एक कॉन्ट्रास्ट आपल्या आयुष्यामध्ये येतो की अरे आपण आहोत एक आणि आपण एक वेगळं काहीतरी करतोय. एक चॅलेंज आहे माझ्यासाठी सुद्धा की आपण असा विचार कधी करत नाही. एवढ्या वाईट ह्याच्यावर जाऊन आपण कधी विचार करत नाही. एवढा स्वार्थी आणि एवढी चेटकीण हा जो आपण म्हणतो तो आहे नाही आपल्याला माहित नाही पण एक मनोरंजनाच्या माध्यमातून आम्ही तो एक सादर करतो आहे आणि मला खूप मजा येते. खूप खूप छान. वा. आणि आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत की काय कनक दत्ता आम्हाला आता रोज काय नवनवीन वेगवेगळ्या गोष्टी दाखवणार, खूप काय काय बघायला मिळणार आहे. तयार राहा फक्त तुम्ही 27 ऑक्टोबर पासून. नेहमीच वेगवेगळ्या मालिकांबद्दल तुझं एक कौतुक होतच असतं कारण खूप वेगळा विचार तू प्रत्येक वेळेला करतेस. मात्र आता काजळ माया. शर्मिष्ठा मग अशी बोलली तिला भीती वाटते आणि मला भयंकर हा जॉनर आवडतो. मला भयंकर आवडतो. मला भूत, खेत, चेटकिणी, डायन, आय एम अ फॅन. त्यामुळे मुळातच मी एक सांगेन की अराउंड 10 years बॅक आय वॉज डुईंग अ व्हेरी बिग हॉरर शो आणि त्यावेळेला मला हे विचारलं गेलं होतं की कुठल्या टाईपचं ऑडियन्स हे बघतो. निश ऑडियन्स बघतो, मेल स्क्यूड असतो कारण 10:30 वाजता युजली हा जॉनर दाखवला जातो. आज मी आय थिंक काजळ मायासाठी नक्की बोलीन की आय थिंक वी हॅव ब्रोकन दिस लेबल. कारण आज मला असं वाटतं की बायकाही बघतील, सगळा एज ग्रुप बघेल आणि आय थिंक दे विल एन्जॉय दिस. कारण तसं सर बोलले किंवा सगळे बोलले की फॅमिली व्ह्यूइंग स्टार प्रवाह नेहमी करत आलाय आणि अशा जॉनरमध्ये सुद्धा सी इट इज व्हेरी डिफिकल्ट की एका डेली सोपच्या बॅकग्राऊंडमध्ये असे मी नेहमी त्याला टाइमलेस कॅरेक्टर्स म्हणते आणि मिस्टिरियस आणि पॉवरफुल कॅरेक्टर्स आणणं, त्यांना इतकं रिलेटेबल स्पेसमध्ये दाखवणं हे खूप कठीण आहे. पण एन्जॉय करणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. सो तसं शिरीष सरांनी मग अशी डिस्क्लेमर दिला तसा मी इकडे सगळ्या पुरुषांना डिस्क्लेमर देईन की सिरियल झाल्यानंतर फक्त चेक करा शेजारी बायको बसली आहे का चेटकीण आहे का गर्लफ्रेंड आहे एवढंच फक्त बघा. बाकी आय थिंक यू विल ऑल एन्जॉय. थँक्यू सो मच. सेल्फ चेक साठी म्हणून येते बहुतेक ही मालिका.